म्हणजे चौथी खीर म्हणजे वरईची खीर किंवा भगर ज्याला म्हणतो त्याची खीर. तत्व तर माहितीच आहे. आपल्या आहारात मिलेट्स नेहमी समाविष्ट असावेत. वरई तांदूळाचा भात आपण खातो, पण वरईची ही खीर नक्की ट्राय करा. दूध, साखर, ड्रायफ्रुट्स, केशर वेलची याच्यातून अतिशय उत्तम चवीची, मऊ, दाणेदार, सुंदर अशी खीर तयार होते आणि उपासाला एक अतिशय उत्तम पर्याय म्हणून ही खीर नक्कीच ट्राय करा. एक बाउल जरी खीर खाल्ली ना तरी पोट एकदम तृप्त होतं बरं का. चला बघूया. गॅसवर भांडं ठेवून त्यात अर्धा चमचा तूप घालून 1 चमचा वरई घालून छान परतून घ्यायचं. गुलाबीसर रंग येईपर्यंत परतायचं. मग त्याच्यात 1 बाऊल दूध घालून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. त्यात 1 चमचा काजू, 1 चमचा बेदाणे यांचे तुकडे घालून शिजवायचं. छान हलवून घ्यायचं. मध्ये मध्ये हलवायचं बरं का, नाही तर खाली लागू शकतं. 2-3 केशराच्या काड्या घालायच्या. रंग सुरेख येतो. आता वेळ झाली आहे 1 चमचा साखर घालायची. साखर घालून मंद आचेवर परत 2-3 मिनटं उकळून घ्यायचं. जर तुम्हाला जास्त दाट वाटली तर अजून 1 पाव कप दूध वाढवलं तरी चालेल बरं का. मग पाव चमचा वेलची पावडर घालायची. हलवून घ्यायचं आणि वरईची खीर तयार. एन्जॉय. नक्की करा यावर्षी आणि मला कळवा बरं का कशी वाटली तुम्हाला. धन्यवाद.